लोकशाहीचा लोकोत्सव जवळजवळ 8-10 वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका व्हायला लागलेल्या आहेत. गेले महिनाभर आम्ही कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या वतीनं प्रचार करत आहोत. प्रचंड प्रतिसाद नागरिकांच्याकडून, अनेक विकासात्मक कामं होण्याच्या दृष्टिकोनातून लोकांनी आम्हाला समर्थन दिलेलं दिसून आलं. आज मतदान होत आहे. या मतदाना दिवशी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडलेले आहेत. पहिल्यांदाच 4 मतदान करून प्रभाग पद्धतीने किंवा पॅनल पद्धतीनं मतदान होत आहे आणि त्यामुळं आणखीन लोकांच्यामध्ये उत्साह दिसतोय. एकावेळी 4 मतं टाकण्याचा पहिला अनुभव आपल्याला महाराष्ट्रात अनुभवायला मिळतोय आणि मला विश्वास आहे कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल. वाढदिवस आज आहे, परंतु मी आज साजरा करणार नाही. उद्या आमचे सर्व उमेदवार जे निवडून येणार आहेत, महायुतीची सत्ता महापालिकेवर स्थापन होणार आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे. राज्यभरामध्ये काय 29 महापालिकेच्या आता निवडणूक होत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद म्हणजे 27-28 ठिकाणी तरी मला वाटतं महायुतीची सत्ता येईल, सरकार येईल. कारण गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आणि पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये जे लोकहिताची कामं, मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकासात्मक कामं जी लोकांना अपेक्षित होती ती महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी केल्यामुळं लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. काँग्रेसनं या ठिकाणी पॅनल उभा करून म्हणजे आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण ते आव्हान संपुष्टात आलं. कारण पुढं अनेक वर्ष राज्यात केंद्रात काँग्रेस सरकार येणार नाही हे लोक जाणत आहेत. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.